ते पाळन करणे पाखंड खंडन, हे त्यामा करणे काम बीज वाढवावेना. भगवत चरणारविंदी व आपल्या पुढे सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग महाराष्ट्रातले प्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा हा 4 चरणाचा अवतार कार्य सांगणारा एक उत्कृष्ट असा अभंग आहे. हे जे कीर्तन आहे गुरुवर्य नटसिंग बाबा वैकुंठवासी होऊन 13वं वर्ष चालू आहे. 12वं होऊन गेलं म्हणजे एक तप उलटून गेलं. आता हे 13व्या वर्षाला पदार्पण केलेलं आहे. गुरुवर्य नटसिंग बाबा यांना हे लोक सोडून आणि 13 वर्ष झाले. जरी 13 वर्ष झाले तरी पण त्यांचा जो परिवार आहे आध्यात्मिक परिवार तो सतत या ठिकाणी 13 वर्षापासून हजर आहे. विठ्ठल विठ्ठल पारमार्थिक त्यांचा परिवार आहे, भक्त आहेत, शिष्यमंडळ आहे. ते सर्व जातीने हजर राहून या उत्सवाचा आनंद सर्व भोगतात. कारण नाम सप्ताह जो आहे नाम सप्ताहाचं फार महत्त्व आहे. आमचे गुरुजी सांगायचे संस्कृती संतती आणि संपत्ती याचं मार्गदर्शन हरिनाम सप्ताहामध्ये केलं जातं. आपण कोण आहे घरी नाही समजत. आपण विद्वान आहेत का पंडित आहेत का ज्ञानी आहेत का जपी आहेत का तपी आहेत का अनन्य भक्त आहेत का नकली भक्त आहेत. आपलं किती प्रेम देवावर आहे, आपण कशा करता परमार्थ करतो हे सर्व समजण्याचं ठिकाण हरिनाम सप्ताह आहे. हे घरी नाही समजत. घरी काही काही माणसं आपल्याला फार मोठं समजतात, पण ते जर कीर्तनाला आले ना सप्ताहामध्ये 8 दिवस कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले बरं का, काकडा हरिपाठ सर्व ऐकलं, त्यांनी मनापासून ऐकलं की मग त्यांना समजतं की आपली गाडी अजून भरतीच मागे आहे. विठ्ठल परमार्थिक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम हरिनाम सप्ताहामध्ये सर्व भवादृश्य मंडळी आहे. त्याच्याबद्दल काही मी अधिक जास्त बोलू शकत नाही. गुरुवर्य नटसिंग बाबांची खूप तपश्चर्या, आमच्यासारख्याने काय त्यांचं वर्णन करावं. पण आळंदीपासून पुष्कळसा त्यांचा आमचा सर्व मंडळीचा आणि संगत होती. गुरुवर्य नटसिंग बाबा हे डोंगरावर राहिले 12 वर्ष. बरेच प्रसंग निर्माण झाले. आजी गुरुजी मामासाहेब दांडेकर यांच्या आज्ञेवरून नथू तो आता आळंदीला राहा, आता डोंगरावर राहू नको. त्याप्रमाणे ते आळंदीला राहिले. आळंदीला राहिले म्हणजे उगीच नाही राहिले, तर त्यांचा जो विद्यार्थी वर्ग आहे तेव्हापासून तर आतापर्यंतचा तो विद्यार्थी सर्व अंतरंग परमार्थ करणार आहे. गुरुवर्य बाबांचं आचरण, गुरुवर्य बाबांची परिस्थिती जर पाहिली तर कडक कारभार होता सगळा. एखादा विद्यार्थी जर सकाळी 4 वाजता नाही उठला, पहिले गोड बोलून सांगायचं त्यांना, पण त्यांनी नाही गोड बोलून ऐकलं तर मग त्यांच्या हातात छत्री सापडो का जोडा सापडो. कशा करता आला तू, झोपाला आला का इथे. विठ्ठल सर्व महाराष्ट्रातले निम्मे कीर्तनकार घडवले असतील तर गुरुवर्य नटसिंग बाबा. आणि त्या पावलावर पाऊल टाकून आमची सर्व मंडळी त्यांच्या सर्व शिष्यवर्गामध्ये हरिभक्त परायण श्रीपती महाराज, हरिभक्त परायण कन्हैया महाराज, हरिभक्त परायण आमचे तुकाराम बाबा, संजय महाराज, आमचे आरू बाबा, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे लक्ष्मण बाबा. आता त्यांचंही वय झालं पण तेही प्रत्येक सप्ताहामध्ये उपस्थित राहतात. त्यांचंही कार्य फार मोठं आहे. चांगदेवला त्याने मोठा आश्रम बांधलेला आहे. लोकांकडे अशी भीक मागत गेले नाही, लोकांनी होऊन त्यांना देऊन एवढं मोठं कार्य त्यांच्याकडून करून घेतलं. सत्य तर केलंच केले, पण मठ इतका उत्कृष्ट केलेला आहे. अशा प्रकारचं त्यांचंही कार्य आहे. हे सर्व गुरुवर्य नटसिंग बाबांची कृपा आहे. हा त्यांचा सर्व जो परिवार आहे आध्यात्मिक परिवार, तो जसा तसा परमार्थामध्ये संलग्न आहे, उत्कृष्ट रीतीने परमार्थ करणारा आहे.
आता जगामध्ये काही असं सगळं चांगलं सापडत नाही असा त्याचा अर्थ आहे. काही काही फिरावं मी आता काही काही ठिकाणी नवीन कीर्तनकार आता चालू जर पाहिलं तर काही काही जुने लोक म्हणतात बाबा असं वाटतं की कीर्तनच ऐकू नये आता. तू या वारकरी शिक्षण संस्थेचे मोठे उपकार आहे. गुरुवर्य मोठे बाबा, गुरुवर्य नरसिंग बाबा, कदम माऊली, प्राचार्य मामासाहेब आजी गुरुदेव दांडेकर महाराज बाबा, हे सर्वांचे मोठे उपकार. जोग महाराज यांनी संस्था निर्माण केली 1917 साली. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूरपासून तर गोव्यापर्यंत पारमार्थिक वर्ग सुरू झाला. आमच्या बाबांचा जो दौरा आहे ना, हा ज्ञानप्रधान दौरा आहे. नागपूरपासून तर गोव्यापर्यंत कोणत्याही खेड्यापाड्यामध्ये जा, कोणत्याही मोठ्या शहरात जा, हा तुका म्हणे काहीतरी म्हणेच. विठ्ठल 13 वर्ष चालू आहे. धन्यवाद या सर्व मंडळीला, अन्नदान करणारे, सहकार्य करणारे आमचे हे सर्व विद्यार्थी बंधू आळंदीहून आलेले आहेत. हे धन्यवाद आहे. 8 दिवस आणि बाबांच्या आज्ञेमध्ये राहून, श्रीपती बाबांच्या आज्ञेमध्ये राहून आणि काही कवेन आपल्याला टेंब्याच्या सप्ताहाला जायचं आहे. अशा प्रकारचं ध्येय त्यांनी बी चालू ठेवलं आहे. ही बी गोष्ट महत्त्वाची आहे. कारण असं दिसतं काही काही ठिकाणी, एखाद्या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला जर बोलवलं, भाऊ तू येशील का आमच्याकडे 8 दिवस सप्ताहाला? नाही ना, मला सवड नाही. काय द्याल? विठ्ठल. ही सबब डोळ्यापुढे न आणता बेहुकूम सर्व हजर राहून 8 दिवसाचा आनंद भोगतात. तुम्हाला आनंद देतात, बाबांची आज्ञा पालन करतात. गुरुनाथ बाबा, आमचे गुरुस्थानी लक्ष्मण बाबा, श्रीपती बाबा, कन्हैया बाबा, तुकाराम बाबा, ही सर्व मंडळी हजर आहे. एक आमच्यातलेच बाबा एक आजारी आहेत, मुरलीधर बाबा, ते नाशिकला आहे. आता बरी आहे तब्येत, पण आता त्याला काही इलाज नाही. शरीर आहे, त्याला काही इलाज नाही. तेव्हा अशा प्रकारचा हा सर्व आध्यात्मिक परिवार बाबांच्या कृपेने वाढला आणि बाबांच्या कृपेने शेवट त्यांचा उद्धार होईल, याच्यामध्ये शंकाच नाही. अभंग घेतला आहे तुकोबारायांचा. या अभंगामध्ये तुकोबाराय ह्या मृत्यूलोकामध्ये येणारे पुष्कळ आहेत. देव अवताराला येतात, संत अवताराला येतात, तुम्ही आम्ही जन्माला येतो, येणारे भरपूर आहेत. पशु पक्षी काय सर्व येणारे भरपूर आहेत. पण कोणाच्या येण्याला महत्त्वाचं स्थान आहे हा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये पहिला नंबर संतांचा आहे. विश्वाच्या जीवनामध्ये ज्यांच्या कार्याला पहिल्या नंबरचं स्थान त्यांना संत म्हणतात. देवी येतात, पण देवाईपेक्षा संतांचं कार्य काकणभर जास्त आहे. येईल आपल्याला, सांगेल मी आपल्याला. असे येणारे भरपूर आहेत मृत्यूलोकामध्ये. काही काही तर अशा आहेत, खाना पिना और सो जाना यही काम आहे पशु समाना, अशी बी काही आहेत. येणारे भरपूर आहेत. मग तुकोबारांना विचारलं, महाराज देव येतात, पुष्कळ लोक येतात, न्यायाधीश येतात, भक्त येतात, काय शासनाचे लोक येतात, सर्व येणारे भरपूर आहेत. तुम्ही कशा करता? तुम्ही येणार किंवा आले तर कशा करता आले? तर महाराज त्याचं वर्णन करतात. हेची आम्हा करणे काम, करता मृत्यूलोकामध्ये अवताराला आलो. जगामध्ये एक वर्ग असा आहे की काम न शोधणारा, दुसरा वर्ग असा आहे की काम शोधणारा, आणि तिसरा वर्ग असा आहे की काम घेऊन जन्माला येणारा. पहिला वर्ग असा आहे काम न शोधणारा. आपलं व्यावहारिक जीवन, पारमार्थिक जीवन सुखी व्हावं, पोटाला भाकर, निवाऱ्याला जागा, अंगाला वस्त्र, याच्याकरता काही उद्योग धंदा, नोकरी चाकरी, व्यापार, शेती काहीतरी करायला पाहिजे ना. काहीच न करणारा, दिलं ते खातो, भेटेल ते नेसतो, जिथे दिवस जाईल तिथे झोपतो. ठळा
माहीत नाही, शास्त्र माहीत नाही, कायदा माहीत नाही, प्रवचन माहीत नाही, कीर्तन माहीत नाही, काहीच नाही. वास्तविक माणसाकरता देव आहे, माणसाकरता शास्त्र आहे, माणसाकरता कायदा आहे, माणसाकरता कीर्तन आहे, माणसाकरता प्रवचन आहे. आणि करत नसेल तर तो पशुतुल्य आहे. ठला विठला धर्मे नाही ना पशुवी समाना, भक्तिवीन पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असे या शहरात त्या शहरात, या पुढाऱ्याकडे त्या पुढाऱ्याकडे, हा कोर्स तो कोर्स, हा उद्योग तो उद्योग करून काहीतरी आपलं व्यावहारिक जीवन सुखी करणं. आणि तिसरा वर्ग असा आहे की त्याला काम शोधण्याची गरज नाही, तो काम घेऊन जन्माला आला. कलेक्टर साहेबांची बदली झाली, धुळ्याहून नाशिकला गेले, नाशिकहून बुलढाण्याला गेले, बुलढाण्याहून अमरावतीला गेले. त्यांना काम शोधण्याची गरज नाही, त्यांच्याकरता टेबलावर काम तयार आहे. ठला विठला काम घेऊन जन्माला आले. याच्यामध्ये दोन वर्ग, देव आणि संत. हे काम घेऊन जन्माला आले. त्यातल्या त्यात काही जे देव आहेत ते बी काम घेऊन जन्माला आले, त्यांच्याकडे काम आहे, पण ते परतंत्र आहेत. महर्षप सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता हे श्याम लोक इमा प्रजा. ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, वाचस्पती, बृहस्पती, सूर्य हे सगळे काम घेऊन जन्माला आले, त्यांच्याकडे कामं लावून दिलेले, पण परतंत्र आहे. देवाच्या आज्ञेशिवाय काही करू शकत नाही. देवाने सांगितलं अतिवृष्टी करा तर अतिवृष्टी करा, देवाने अनावृष्टी करा तर अनावृष्टी करा. देवाने सांगितलं मोठी ज्वारी बंद, मोठी ज्वारी बंद. देवाच्या आज्ञेशिवाय काही करू शकत नाही. आता ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवाकडे मोठं काम आहे. हे तुमच्या आमचे डोके घडणारा कोण आहे? ब्रह्मदेव आहे. कुलाला हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडतो मडके रे. तुमचे आमचे मडके घडणारा ब्रह्मदेव आहे, पण भलताच हुशार आहे. एकासारखा एकाचा चेहरा नाही, एकासारखे एकाचे नाकडोळे नाही, एकासारखा एकाचा रंग नाही, एकासारखी एकाची उंची नाही, बरं का, एकासारखी एकाची वर्तणूक नाही. कोणाची काही वर्तणूक, कोणाची काही वर्तणूक, कोणाची काही वर्तणूक, कोणाची काही वर्तणूक. इतक्या लोकांची वर्तणूक मी एकटाकच काय सांगू. ठला विठला त्यांची नाणे ही अनाने, अनारिषे वर्तने. ज्ञानोबराय म्हणतात यांची नावही वेगळे वेगळे, अनारिषे वर्तने. वेशही शिनाने आघवी, यांचे वेश बी वेगळे वेगळे. शहरामध्ये जावं असं वाटतं बाईसाहेब आहेत का बाईसाहेब आहेत. ठला विठला ब्रह्मदेव मोठा हुशार आहे. हेच काम आपल्याकडे यावं म्हणून दक्ष प्रजापतीने तपश्चर्याला आरंभ केला. नारदाची स्वारी आली. नारायण नारायण. काय चाललं? तपश्चर्या. कशा करता? सृष्टी निर्माण करण्याचं काम आमच्याकडे यावं एवढ्या करता. नारदाने सांगितलं सृष्टी निर्माण करणं हे कशाला तुम्ही काम घेता. हा, जीव जंतू प्राणी निर्माण करणं याच्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ नाही आहे. विवेक वैराग्य समाधी षटक निवृत्ती मार्गाचं आचरण करा, गुरुगृही राहा आणि मुक्त व्हा. जीव जंतू प्राणी निर्माण करण्याकरता कशाला तपश्चर्या करता. जीव जंतू प्राणी निर्माण करण्याकरता माणसापेक्षा पशु पक्षी पुढे आहे. निर्माण करणं याच्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ नाही, याच्यामध्ये पशु पक्षी पुढे आहेत. एक टोळगाळ नावाचा प्राणी आहे, तो एका दिवसातून 1,20,000 अंडी घालतो. हा, बरं का. कोणी पाहिला तो टोळगाळ? असे पुष्कळ आहे. एक देवाने प्राणी निर्माण केलेला आहे, खटमल्ल. हा, बरं का. त्याचं खेड्यापाड्यामध्ये वेगळं म्हणतात. हा, पण तो एका दिवसातून 9 वेळा वितो. डेकून एका दिवसातून 9 वेळा वितो. जितके शिंतोडे पडतात तितके जीव निर्माण होतात. ठला विठला. ईश्वराची लीला आहे काय, देवाची लीला आहे. जर त्याचं वजन केलं ते गुणभर भरेल, पण 100 किलोच्या माणसाला रात्रभर झोप लागू देत नाही. उलथा पालता. का हो तुमच्या घरी काहीतरी आहे? नाही हो, तसं काही नाही, जास्त नाही, म्हणजे थोडेफार आहेत.
हा, तो म्हणतो तुम्ही काही जास्त बोलू नका, वळकटी घ्या दाव्यावर जा, आपला सौदा होणार नाही. ठला विठला. प्राणी निर्माण करण्याकरता तुम्ही तपश्चर्या करू नका, असं नारदाने आणि उपदेश केलेला आहे. तेव्हा हे जे देव आहेत हे सगळे परतंत्र आहेत. सृष्टी निर्माण करण्याच्या बाबतीत अगर त्यांच्याकडे जे काम आले ते सर्व परतंत्र आहे. स्वतंत्र वर्ग देव आणि संत. देवही अवताराला येतात, मत्स्य अवतार, कच्चे अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार. संतही अवताराला येतात, स्वइच्छेने अवताराला येतात आणि स्वइच्छेने अवतार संपवतात. काही संत असे आहेत स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने जातात. काही कार्य केलं की संपून देतो आपलं कार्य. ठला विठाला. नाथ महाराजांचं कार्य संपलं. नाथ महाराज संपले, त्यांची प्रीतयात्रा निघाली. एका बाईची मुलगी पहिल्यांदा सासरी चालली होती. ती बाई म्हणायला लागली, या नाथ आज कसं काय मेले? हां, माझी मुलगी पहिल्यांदा सासरी चालली आणि तिला हे अपशकून होईल, आज कसं काय मेले हे? हां, त्यावेळेला नाथ महाराज तिथे किरीडवर बसून राहिले. हो बाई, तुझी मुलगी जाऊ दे म्हणे सासरी. मी आजच मरायला पाहिजे असं काय नाही, मी उद्या बी मरीन. जा, तुझी मुलगी जाऊ दे. ती दिवा लावते का दिवा विजवते पाहू. ठला विठाला. बरोबर पाहिलं नाही, असं नाही तसं नाही. आणखी काही दिवसांनी संपले. पुन्हा त्यांची प्रीतयात्रा निघाली. ते जे सर्व भाऊबंद होते खांदेकरी, ते म्हणायला लागले, अखेर आमच्याच खांद्यावर चालले ना. हां, आम्ही उरलो होतो ना. तिथेही नाथ महाराज बसून राहिले. हे खाली ठेवा, मी चालत जाईन. तुमच्याच खांद्यावर जायला पाहिजे असं काही नाही. चालत गेले आणि गंगेमध्ये देव. आत्महत्याने म्हणत त्याला हार सापडला, फक्त दुसरं काहीच सापडलं नाही. ठला विठला. आणि संत हे दोन्ही स्वइच्छेने अवतार येतात आणि स्वइच्छेने अवतार संपवतात. काम घेऊन जन्माला आले देव आणि संत. पण काम घेऊन जन्माला आले, काम घेऊन जन्माला आले, तुम्ही केव्हाचं सांगून राहिले? काय काम घेऊन आले? काय विधानसभा लोकसभा निवडणूक घेणार का? कुठे वसाहत निर्माण करणार का? कुठे एखादी फॅक्टरी काढणार का? कुठे काय करणार? कोणतं काम घेऊन जन्माला आले? तर त्याचं उत्तर तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. धर्माचे पालन काय काम करणार? तर महाराज आम्ही पाखंडाचं खंडन करणार आणि धर्माचं रक्षण करणार. कुणी एखादा हुशार विद्यार्थी म्हणेल किंवा मनुष्य म्हणेल गीता वाचणारा, तो याच कामाकरता तर देव अवताराला येतात. देवाची उक्ती आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताची उक्ती आहे, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला मी माझ्या प्रकृतीला अधिष्ठान करून अवताराला येऊन आणि या पाखंडाचं खंडन करीन, अशी भगवंताची उक्ती आहे. बरं, संत हे देवाला मदत म्हणून येत असतील तर देवाला मदतीची गरज नाही. परमात्मा शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे. ज्ञानोबारायाने वर्णन केलंय, भानु हा तेजे नापेक्षी देवी विरजे का सिंह पाहिजे जावळिया. सिंह जर शिकारीला निघाला अरण्यामध्ये तर शिकार साधना करता त्याला काय काय बरोबर घ्यावं लागेल? हां, काय जाळं, कुऱ्हाडी, फाशे, कुत्रे? नाही 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 नाही. ते ज्ञानोबारायाने वर्णन केलंय, पाशिके पोती वागुरा सुनी ससानीची काठी खोचरा घेऊन निघती डोंगरा पारधी जैसे. ते पारधी शिकार करायला जातात तेव्हा एवढी सामुग्री घेऊन जातात. हे ज्ञानोबारायाने वर्णन केलंय. कदाचित त्या पारख्यांना बी माहीत नसेल. ठला विठाला. किंवा जर शिकारीला गेला तर त्याला काय याच्यातलं काय घ्यावं लागेल? काहीच घ्यावं लागणार नाही.
तो अरण्यात गेला, नुसती त्याने आरोळी फोरली तर हत्ती थरथर कापतो. तर बाकीच्यांचं काय आलं? त्याला मदतीची गरज नाही. भानू हा तेजे किंवा सूर्य, सूर्य हा प्रकाश देण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे. म्हणे बा सप्ताह आहे म्हणे टेंब्याला, मग काय करायचं? तर म्हणे बा फोकस कांड्या काय असेल. अरे काही गरजच नाही. सूर्य हा स्वतंत्र प्रकाशमान आहे, त्याला मदतीची गरज नाही. भानू हा तेजे नापेक्षी विरजे, का सिंह न पाहिजे जावळ्या. त्याप्रमाणे भगवान परमात्मा शूर आहे, हा स्वतंत्र सर्वज्ञ आहे, शक्तिमान आहे. संत मदत म्हणून येत असतील तर देवाला मदतीची गरज नाही, अशी भगवंताची उक्ती आहे. त्याचप्रमाणे शक्ती आहे. नुगळता बाळपणाची फुली, मी आदानवी सृष्टी केली, करी गिरी धरोणी उमाणली महेंद्र महिमा. बालपणापासूनच सुरुवात करून दिली देवाने. कागासूर, बकासूर, रिठासूर, यवनासूर, आगासूर, पुतना, काय काय मोठे मोठे जे झेंड होते. हा प्रथम दशेच्या पाटे कंसायशी आचाटे, महाझेंडे अवचटे लीळाची नाशिली. मोठ्या मोठ्या राक्षसांचा निपांत केला. काग बग रिठा मार्ग आले. भगवान श्रीकृष्ण समजलं जिकडे तिकडे मथुरेमध्ये कंसाला समजलं की आपला शत्रू जन्माला आला. त्यांनी सभा भरवली आणि काटा मोडला म्हणजे पटकन काढून टाकावा, त्या दृष्टीने सर्व सभा भरवली आणि सांगितलं की कोण जाणार तिथे भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला कोण मारून आणणार. तिथे पुतना नावाची राक्षसीन तयार झाली. ती म्हणले हे कंसा, कशाला सभा भरवली रे? काय गरज होती एवढ्या सभेची? काही गरज नव्हती. अरे अजून बिल्लाच भरता येतो, त्याच्याकरता सभाने एवढी कशाला तू जागृत? मी जाते आणि त्याला मारू जाईन गोकुळा वधीन त्या बाळा, आईशी चांडाळा बोलत असे. नामदेव महाराज म्हणतात चांडाळ विशेषण देऊन दिलं. एवढ्या लोकांमध्ये म्हणते आणि मी जाते मारून आणते. मग कंसाला काही तेच पाहिजे होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे ते घरी गेली, सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं, स्तनामध्ये जहाल वीज भरलं, गरिबाचे पोरं मारले, अनुभव सिद्ध झाला. गेली, काग यशोदा तुला मुलगा झाला, मला काही कळवलं नाही, पत्र दिलं नाही, पत्र दिलं नाही, पत्रिका दिली नाही, गुढी पाठवली नाही, बेर पाठवली नाही. त्यावेळेला मोबाईल नव्हता ना. ठल विठ्ठल, तुम्ही मोठे लोक आहे, श्रीमंत लोक आहे, गरिबाला कोण ओळखतं? यशोदा म्हणायला लागली बाई कळवलं नाही, माफ करा. पण आता मी देवाला नवजू घालून पाळण्यामध्ये टाकलेलं आहे. देवाला काही झोप लागलेली, भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपलेले आहे. देवाने विचार केला पाळण्यामध्ये की आपली आई बोलतीच गोळी राहिली, हे बोन हिला गिराई घालणं असंच परत जाईल का? आता तिचं हातपाय हलवायला सुरुवात केली. हा नान बघ 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 तो जागा झाला. कसं तरी भीतीने आणलं, मांडीवर ठेवलं. ठेवल्यानंतर भगवान वॉटर पंपाप्रमाणे लागले. तर ते विष तर ओढलं, पण पहिले मांडीवर घेतल्याबरोबर देवाने गच्च डोळे लावले. डोळे का लावले त्याचे 21 कारण आहेत. ठल विठ्ठल, की एवढा मोठा मी अवताराला आलो, जिथे ब्रह्मदेव भगवान शंकरासारखे स्तुती करतात, दर्शनाला येतात, हिला हे काहीच समजत नाही म्हणून डोळे लावले बरं का. आणि देवाच्या डोळ्यामध्ये दिव्य दृष्टी होती. कदाचित पाहिल्याबरोबर यात बदल बी होऊन जाईल, काही सांगता येत नाही. अशी 21 कारण आहेत. आणि कलियुगामध्ये आता बऱ्याच ठिकाणी डोळे लावावे लागतात. ठल विठ्ठल, टोडलं पण थोडक्यात सांगायचं म्हणजे तिला मार. विषपादो आली पुतना राक्षसी, सायुज्यता तिशी दिल्या. तो सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुती दिला पुतने, जे विषयाच्या नितन पाने मारो आली. मग ती पुतना गेली. कागासूर, बकासूर अनेक राक्षसांचा निपांत केला. मग भगवंताला मदतीची गरज नाही. भगवंताची उक्ती आहे, भगवंताची शक्ती आहे, बरं अनुभव आहे. प्रत्येक अवतारात हेच करत आले. मग असं असताना संत कशाला प्रतिज्ञा करतात हो? धर्माचे पालन करणे देवाचं काम आहे, देव करून घेतील. देवाने आम्ही घेतली,
देवाची उक्ती आहे, लिहून दिलंय देवाने, हमी घेतली, जबाबदार आहे, अनेकाला हे केलेलं आहे. असं असताना संत कशाला प्रतिज्ञा करतात? संतांनी एखाद्या मंदिरात बसावं, ठाईच बैसोनी कराये चित, तर एखाद्या मंदिरात बसावं, एखाद्या गंगेच्या काठावर बसावं, चिंतन करावं. त्यांनी कशाला देवाचं काम करून घेऊ दे, आम्ही घेतले, देव जबाबदार आहे, देव शक्तिमान आहे. हा, गुरुवर्य परमपूज्य धुंडा महाराज म्हणायचे, संत कशाला बुडबुड करतात? ठला विठाला. सणावाराला प्रत्येकाच्या घरी काही ना काही पक्वान्न असतं, पुरणपोळी म्हणा, शिरा म्हणा, लाडू म्हणा. काय मग ऑफिसमधून 11 वाजता मालक आले, अरे अजून काहीच केलं नाही, मला ऑफिसला जायचं आहे, हे वरण तसंच पडलंय, हे पापड्या तशाच पडल्या, हे भज्या काढल्या नाही अजून, तुला करू लागू, मी आहे मदत करू लागू? ती बाई म्हणते, तुम्ही घाला बुडबुड करता? ठला विठाला, माझ्या कामामध्ये मी जबाबदार आहे, आता तुम्हाला 10 मिनिटात देवाला देते. तसं देवाचं काम देव करून घेतील, देव शक्तिमान आहे, देवाला मदतीची गरज. संत कशाला प्रतिज्ञा करतात? तर त्याचं उत्तर आहे का, देवी अवताराला येतात, संतही अवताराला येतात, काम जरी एक असलं पण त्या कामाची जी रीत आहे ती वेगळी आहे. हा हा, भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाची संवारी, भक्ता राखे पाया धर्माच्या रक्षणाला येतात, संतही धर्माच्या रक्षणाला येतात, पण त्यांच्या कार्याची पद्धत अशी आहे. भगवान काय करतात? भक्ताचं पालन करतात आणि दुष्टाचा संहार करतात. ज्याचं पालन करतात त्याला म्हणावं भक्त, आणि ज्याचा संहार करतात त्याला म्हणावं दुष्ट. ठला विठाला. जे मासे धरणारे लोक आहे ना, डोहामध्ये म्हणा, समुद्रामध्ये म्हणा, समुद्रामध्ये पण डोहामध्ये, नदीमध्ये मासे धरायला जातात. काही काही मासे मोठे हुशार राहतात, जाळं टाकतात ते धरणारे. जाळं टाकल्यानंतर काही काही जे मासे आहेत ना, त्या मासे धरणाऱ्याच्या पायाजवळच राहतात. तो जिकडे जाईल तिकडे त्याच्या पायाजवळ राहतात ते 2-4 मासे, तिकडे जातच नाही बाहेर. जे पायाजवळ मासे राहतात ना, ते कधीच सापडत नाही जाळ्यात, आणि जे पायाला सोडून येत ते सापडल्याशिवाय राहत नाही. असं आहे. तसंच आहे, जे भक्त देवाच्या पायाजवळ आहेत त्यांचं संरक्षण भगवान करतात. किंवा दुसरा दृष्टांत आहे, पूर्वी जाते होती, जाते म्हणजे गटे, आता जाती जात राहिले. कुठे गेले रागे भरून कोणाला ठेव? कारण महिलांचे कामं फार कमी झाले आता, कारण महिलांची संख्या कुठेही परमार्थामध्ये जास्त राहते. भागवतामध्ये, रामायणामध्ये पहा, दिंडीमध्ये पहा, कुठे पहा, महिलांची संख्या, त्यांचं अंतःकरण मृदू राहतं. म्हणून त्यांच्याकडून देव आहे बरं का. त्यांचे कामं फार कमी झाले. टाईल आले ना, स्नारणं बनवून गेलं, नळ आले, पाणी भरणं बनवून गेलं, बरोबर. गॅस आला ते फुकणं बनवून गेलं, ते मिक्सर आलं, वाटाघाटी बनवून गेली. पूर्वी भात वेगळा, वरण वेगळं, भाजी वेगळी, आता कुकर, तिने बरोबर इतकी यंत्र निघाले. आता पोळ्या करायचं मशीन, कपडे धुवायचं मशीन, रस करायचं मशीन, मंथन करायचं मशीन, नोटा मोजायचं मशीन. आता एक मशीन असं निघालं म्हणता, मुंबईला असं खाली ठेवलं की बरोबर घास तोडा. ठला विठाला. पूर्वीच्या चाकामध्ये एक खुंटा राहतो, मध्ये माखण वगैरे खात. ते बाई म्हणा कोणी दळायला बसलं, किती वेगाने चाकं फिरवलं, ते खुंट्याच्या शेजारी जे दाणे राहतात त्यांचं कधीच पीठ होत. एकदम खेटून जे दाणे राहतात त्यांचं पीठ नाही होत. जे खुंट्याला सोडून आहे त्यांचं पीठ झाल्याशिवाय राहतच नाही. परमात्मा अवताराला आले म्हणजे भक्तांचं रक्षण कर बरं का. भक्त अनन्य भक्त बघत नाही बरं. सध्या ते चाललंय. तर अनन्याचे भक्त आहे, त्या अनन्य भक्ताचा भगवान सांभाळ करतात.
देव अवताराला आले की दुष्टाचा संहार करतात आणि भक्ताचं पालन करतात. हे आणि देवाच्या अवताराचं संतांच्या अवताराचं भेद आहे. म्हणून देव जे येतात त्याच्यापेक्षा संतांचं जे कार्य आहे ते संतांचं कार्य फार श्रेष्ठ आहे. है संत दुनिया में खड़े तब तक दुनिया है खड़ी, उनके ही प्रताप से अभी तक नीचे नहीं पड़ी, कितना पाप जगत में है अंदाजे के बाहर चला, संत ही का खून है जग अभी तक नीचे नहीं ढला, तुकोबारायांना नाही माहिती होतं संतांनी जे कार्य केलं ते देवापेक्षाही अखंड संतांचं कार्य जास्त आहे. म्हणून महाराज म्हणतात आम्ही अवताराला आल्यानंतर काय करणार तर पाखंडाचं खंडन करणार आणि धर्माचं रक्षण करणार. पाखंड म्हणजे काय तर पाखंड म्हणजे नास्तिकपणा, म्हणजे त्याला काही आवडतच नाही असा त्याचा अर्थ. का हो चला ना कीर्तन, अरे तो पाखंडी आहे तो येणार नाही. का हो चला ना पंढरपूरला, अरे तो येणार नाही, ते गाव सगळं पाखंडी आहे येणार नाही. म्हणजे परमार्थातल्या ज्या काही गोष्टी त्यांना काहीच मान्य नाही. उलट असं म्हणतात जाणाऱ्याला पंढरपूरला गेलं तर काय होतं, आळंदीला गेलं तर काय होतं, कीर्तन ऐकलं तर काय होतं, प्रवचन ऐकलं तर काय होतं, एकादशी केली तर काय होतं, सोमवार केलं तर काय होतं, भागवत वाचलं तर काय होतं, रामायण ऐकलं तर काय होतं, आणि नाहीच केलं तर काय होतं, ना किती बोलला तर काय होतं. ठळ विठ्ठल देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत से. तर असे जे पाखंडी लोक कर्म पाखंडी, धर्म पाखंडी आणि ज्ञान पाखंडी असे 3 प्रकार आहेत. त्याच्यात मुख्य पाखंडी, अमुख्य पाखंडी, वेद न मानणं मुख्य पाखंडी. हिताहित दाविता दीप तो अमान्य केला बाप वेद जेने, जगी समान सकृप हिताहित दाविता दीप तो अमान्य केला बाप वेद जेने. मुख्य पाखंडी आहेत. अमुख्य पाखंडी आहे काही मतलब पुरतं घ्यायचं, तसं काही नाही म्हणे श्री. आता तसं नाही ते काष्टापासून सांगितलंय म्हणे ठळ विठाल. तेव्हा कर्म पाखंडी, धर्म पाखंडी, ज्ञान पाखंडी. कर्म पाखंड्यांचा सांगतात बुवा की ते कोणाचा आवाजच ऐकत नाही म्हणले. एका कवीने वर्णन केलंय, एक अचंबा हमने देखा मुर्दा रोटी खावे, पुकारे तो बोले नहीं मारे तो चिल्लावे. एक अचंबा हमने देखा मुर्दा रोटी खावे. समजलं ना, मुर्दा रोटी म्हणजे एवढा गोळा. कोणतं मुर्दा आहे ते? हा पखवाज. हा जो पखवाज आहे ना रोज एवढे कणी लागते हो. एक अचंबा हमने देखा मुर्दा रोटी खावे, पुकारे तो बोले नाही. त्याला विचारलं त्याने तू कुठला आहे रे, शिरपूरचा आहे का, टेंब्याचा आहे का, जातोड्याचा आहे का, वरपड्याचा आहे का, आळंदीचा आहे का, पंढरपूरचा आहे का. पुकारे तो बोले नाही आणि मारे तो चिल्लावे. याने आणायला सुरुवात केली की चिटकत गदी गण धा धा, चिटकत गदी गण धा धा, चिटकत गदी गण ठळा विठाला. कानाला डोळे घालून घेतात. कर्म पाखंडी. त्याचप्रमाणे धर्म पाखंडी. धर्म न विचारिता म्हणे हा ईश्वर मोक्षदाता, ही तो भक्त पाखंडी कथा. अरे म्हणले काही नाही, कसंही वागा देवकानी उदार आहे. कसंही वागा म्हणत तसं काही नाही, देव उदार आहे, तो उदारच करतो. कसंही वागा ठळ विठाल. ज्ञान पाखंडी. आपण लोकांना सांगायचं पण आपण काहीच करायचं नाही. आर्थे लोपली पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मने साधने हे बुडविली. आमचे गुरुरेन तुसिंग बाबा सांगायचे, अरे बंकट स्वामी महाराज असं म्हणायचे, मी 3 तास देवपूजा करतो. तर काही विद्यार्थ्यांनी विचारलं, म्हणे गुरुजी तुम्ही कशाला 3 तासात पूजा करता, तुमचा अख्खा गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, भागवत पाठ आहे, आणि तुम्ही 3 तास देवपूजा करता. त्यांनी सांगितलं, अरे मी 3 तास करेल तेव्हा तुम्ही 3 मिनिटं तरी कराल. ठळ विठ्ठल.
करतो म्हणून तुम्ही कराल, मी जर नाही केलं तुम्ही करणार नाही म्हणले. यद्दा चरते श्रेष्ठ तत्व देवे तो जना सयत प्रमाणं कुर्ते लोकच तजनु वर्तते. ज्ञान पाखांडी लोकाला ज्ञान सांगायचं, पण ते ज्ञान सांगत असताना काहीतरी आपण थोडंफार तरी केलं पाहिजे. हा, गाड्याच्या गाड्या करावं आणि मुठीने लोकांना सांगावं. आपलं उलट आहे, मुठभर मिळवतो आणि गाडीभर सांगतो. एक कीर्तनकार गेले एका गावाला आणि त्याने पंढरपूरचं वर्णन केलं कीर्तनामध्ये. पंढरपूरचा अभंग घेतला, पंढरपूरचं वर्णन केलं, चंद्रभागेचं वर्णन केलं, पुंडलिकाचं वर्णन केलं, सगळ्या स्थळाचं वर्णन केलं. ऐकणाऱ्या लोकांना खूप आनंद झाला. वा बोलते साधू संत जीवा वाटे हुरहुर. अरे वा वा, काय महाराज, काय तुम्ही कीर्तन केलं आणि काय पंढरपूर, आम्ही कम नशिबी, आम्ही अजून गेलो नाही, काही नाही काही नाही. तर आता यायचं आहे. आमची 30-35 लोकांची तयारी होऊन गेलेली आहे. लाडू येऊन गेले, इंजेक्शन घेतले, वळकट्या तयार झाल्या. चला आता तुम्ही कोणत्या मार्गाने आम्हाला घेऊन चालतो, चला. तो कीर्तनकार म्हणाला, मी सांगत असतो, जात नसतो. ज्ञान सांगायचं पण आपण काहीच करायचं आणि मग कसं काय. तसं कर्म पाखंडी, ज्ञान पाखंडी आणि धर्म पाखंडी यांचं खंडन करणार आणि धर्माचं रक्षण करणार. कोणी म्हणे बाबा खंडन करणं सोपं आहे पण मंडन करणं फार कठीण आहे. चूक कोणाची बी काढता येते पण ती चूक सुधारवणं फार कठीण आहे, अतिशय कठीण आहे बरं का. एका गुरुजीने गणपतीचं चित्र काढलं आणि विद्यार्थ्याला सांगितलं, हे जे गणपतीचं चित्र आहे ना हे आपल्या चौकामध्ये लावून ये आणि तिथे खालेली की या चित्रामध्ये जे काही चूक असेल तिथे त्याने रेषा मारून द्यावी, चूक दाखवून द्यावी. म्हणजे अशी असं ते चित्र चौकामध्ये ठेवलं. चौकामध्ये ठेवल्यानंतर कोणी कोणी काही म्हणजे पायात काढले, कोणी डोक्यात कुठचा चूक काढले, कोणी नखामध्ये काढले, कोणी बोटामध्ये काढले, कोणी छातीमध्ये काढले. सगळं चित्र संध्याकाळपर्यंत विचित्र करून टाकलं बरं का. आणलं ते शिष्याने संध्याकाळी. शिष्याने, गुरुजी घ्या आता असं कर म्हणले, हे चित्र तिथे लाव आणि खाली असं लिही, ज्याला ज्याला चुका सुधारवता येतील त्याने चुका सुधरून द्या. ठल विठल. आणि जरा मोठ्या अक्षरात लिही म्हणे. आता ते जे लिहिलं होतं पहिले ते लहान अक्षर, आता मोठ्या अक्षरात लिहि. या चित्रामध्ये ज्या चुका असतील त्या सुधरून देण्यास नम्र विनंती आहे. एक बी द्वार गेला नाही. ठल विठल. खंडन करणं सोपं आहे पण मंडन करणं कठीण आहे. संतांनी नुसतं खंडन नाही केलं, पहिले मंडन केलं, पहिले आचरण केलं आणि मग लोकांना सांगितलं बरं का. हा, आचार विचार मग प्रचार. ठला विठला. आम्ही याचं खंडन करणार आणि धर्माचं पालन करणार. कारण धर्माचं पालन झालंच पाहिजे, आबरूचं पालन झालंच पाहिजे, शरीराचं पालन झालंच पाहिजे. अशा काही काही गोष्टींचं जे आहे ते पालन व्हायलाच पाहिजे. कारण त्याच्यामध्ये मोठं महत्त्व आहे. धर्मरक्षणामध्ये जगाची, गावाची, देशाची उन्नती आहे. व्यक्तीच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या, देशासाठी, देशाच्या स्वास्थ्यासाठी धर्माची गरज आहे. ठल विठल. सुख भक्तिभाव धर्म भक्तिभाव धर्म शांती वाढावी, समाधान वाढावं, आनंद वाढावा, कीर्ती वाढावी, आयुष्य वाढावं, प्रेम वाढावं. हे तुम्हाला वाटत असेल तर धर्माची वाढ झाली पाहिजे. सांगितलं मी तुम्हाला वाक्य, व्यक्तीच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या, देशाच्या स्वास्थ्यासाठी धर्माचीच गरज आहे. धर्म जर तुम्ही सोडून दिला तर
जग शिल्लक राहणार नाही. विठाला विठाला. तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय, गतायुषी शरीरी चैतन्य वासन करी निदैवाचे गरी न राहे लक्ष्मी. तैसा सुधर्म तरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडला. दीपा सवे हरपला प्रकाश उजाय जडचरा जड सांडे तत्क्षणी मरण मांडले. ज्ञानोबा म्हणतात, ज्याचं आयुष्य संपलं ना तिथे चैतन्य राहत नाही. गतायुषी शरीरी चैतन्य वास न करी निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. निदैवी माणसाच्या घरी लक्ष्मी नांदत नाही. म्हणजे ती देवाची बी नांदत नाही, ही लग्नाची बी राहत नाही. ही म्हणते काय राहू पारसनाथ आहे तो. विठाला. गुरुवर नतसिंग बाबा सांगायचे, काही माणसं दैवान असतात आणि काही माणसं निदैवी असतात. काही माणसं दैवान असतात, काही माणसं निदैवी असतात. दैवान माणसं, वैशाख महिना आहे, आंब्याचा रस, पुरणाच्या पोळ्या, वरण भात, भज्या, आमटी, मगमगात वास येतो आहे. हा, आणि पाहुणे, त्याच्यात पाहुणे आले, सुटकेस ठेवली, जय री राम 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 राम. काय भाग्यवान दैवान पाहुणा हो. काहीच करण्याची गरज नाही, पाय धुवान बसा. बरं, आंब्याचा रस म्हणजे काय, स्वर्गातला अमृतच येते. दैवान पाहुणा, हा, काही आणण्याचीच गरज नाही. निदैवी पाहुणा बर का, सुटकेस ठेवली म्हातारी मेली. गाडीतून उतरले, पायऱ्यात चढले, खुर्चीवर बसले, सुटकेस ठेवली म्हातारी मेली. म्हातारी मेली, त्याला पाणी कोणी पाजत नाही हो. विठाला. हा निदैवी पाहुणा आहे, जे गुरुवरे नतसिंग बाबा सांगायचे. याप्रमाणे धर्माचं रक्षण झालंच पाहिजे. धारणा धर्मित्याहो धर्मेन विदुता प्रजा. ही सगळी जी प्रजा आहे, ही प्रजा धर्मावर अवलंबून होती. पूर्वी कसे लोक वागत होते, पूर्वी खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये काय काय आनंद होता. आता सुविधा झाल्या पण समाधान कमी झालं. पैसा वाढला, सुविधा झाल्या, गावाला गाड्या झाल्या, सर्व काही झालं, पण बघबघ तशीच आहे. विठाला. धर्मापासून लोक दूर झाले, धर्माची हेटाळणी करायला लागले. धर्म मानत नाही काही काही लोक. काही भजन पूजन कथा माहिती आहे, हा ते तुमच्याकडेच आहे, आमच्याकडे नाही, तुमच्याकडे आहे. विठाला. एखादा माणूस एसटी मध्ये बोलायला लागला, हा तुमचं कीर्तन सुरू झालं असेल आता. विठाला. इतकं कीर्तन खाली दर्जाचं आहे का? हा, असं कीर्तनाला समजतो का तू? एखादा मनुष्य बडबड करायला लागला, बस झाला हो तुमचं कीर्तन. अरे बडबड म्हणजे कीर्तन का? विठाला. इतक्यात असं सांगायचं आहे, धर्माशिवाय समाधान नाही. अगदी सोपी गोष्ट आहे. आमचे गुरुवर्य रामदास बाबा सांगायचे, सोपी गोष्ट आहे. आपण तुम्ही देवाला संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करेल. धर्माला तुम्ही संतुष्ट करा. अरे धर्म हा म्हणजे काय काय समजले तुम्ही? हा, रिद्धी सिद्ध्या घरी आणून देतो. हा, असं त्या धर्माचं मोठं गोड वर्णन आहे. तुम्ही ज्याला त्याला संतुष्ट कराल तो तुम्हाला संतुष्ट करेल. तुम्ही देवाला संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करतील. पितरांना संतुष्ट करा, पितर तुम्हाला संतुष्ट करतील. संतांना तुम्ही संतुष्ट करा, संत तुम्हाला संतुष्ट करतील. बरं का, अगदी सोपी गोष्ट आहे. आपण कोणाला जेवायला सांगितलं तो बी आपल्याला जेवायला सांगतो. आपण कोणाला चहा पाजली बाजारात, तो म्हणतो दुसऱ्या बाजारात कशाला, तुझ्या रूम मध्ये राहू, चाल हा पाप घेऊन टाकू आपण. आपण कोणाला चहा पाजली तो बी चहा पाजतो. हा, आपण कोणाला नमस्कार केला तो बी आपल्याला नमस्कार करतो. आपण कोणाला शिवी दिली तो बी उदार ठेवत नाही. विठाला. संतुष्ट करा, संतांना संतुष्ट करा, धर्माला संतुष्ट करा, तो तुम्हाला संतुष्ट करेल, असं त्याचा अर्थ आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. महाराज म्हणता आम्ही यांचं खंडन करणार आणि धर्माचं रक्षण करणार. याच कामाकरता आम्ही मृत्यू लोकामध्ये आलो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
करणे काम बीज वाढवावे नाम. आम्ही पाखंडाचं खंडन करणार, धर्माचं रक्षण करणार, हेच आमचं काम आहे. आम्हाला दुसरं काम आणि कापे काम नाही. आता आम्हाला दुसरं काम राहिलंच नाही असं त्याचा अर्थ आहे. हा, ज्या वेळेला भगवान रामचंद्र प्रभू होते त्यावेळेला आम्ही वानर होतो. तुम्ही झाले रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा. तुम्ही जन्मले गोकुळी, आम्ही गोपाळांचे मिळी. तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. ठला विठला. ज्या ज्या वेळेला भगवान अवताराला येतात त्या त्या वेळेला आम्ही देवाच्या खांद्याला खांदा लावून अवताराला येतो. येतो तो आम्ही देवाचे सांगा, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. भवता अपश्रमी दुःखे पिळले निवत्या. महाराज म्हणतात हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज देव अवताराला त्यावेळेला काही शस्त्र घेऊन येतात, सुदर्शन चक्र आणतात, गदा आणतात, त्रिशूळ आणतात, धनुष्य आणतात, काहीतरी शस्त्र आणतात. कारण दुष्टाचा पराभव करायचा आहे ना. मग पराभव नुसत्या शब्दाने होणार नाही, तर काहीतरी शस्त्र पाहिजे ना. मग तुमचं काय शस्त्र आहे, कोणत्या शस्त्राने तुम्ही त्यांचा पराभव करणार? तर त्याचं उत्तर तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात, तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. समाजाला मार्गदर्शन करताना, उपदेश करताना आम्ही कडक बोलणार. तीक्ष्ण म्हणजे कडक बोलणार. कडक बोलणं आमचं शस्त्र आहे. एक मनुष्य म्हणाला, महाराज तुम्ही साधू ना? म्हणजे हो. मग साधूच्या ठिकाणी दया राहते ना. मग दया का तुम्ही दाब्यावर ठेवून दिले का? ठला विठाला. म्हणतात आम्ही कडक बोलणार म्हणजे एकदम नाही कडक बोलणार. पहिले गोड बोलणार, पाया पडणार, दंडवत घालणार, एकदा सांगणार, दोनदा सांगणार, तीनदा सांगणार, रागावून सांगणार. नाही ऐकलं तर मग कडक बोलणार. पहिले आम्ही गोड बोलून सांगणार लोकांना. लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला. महाराज म्हणतात मी तुमच्या पायाला लागतो. हाताने टाळी वाजा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. हा, मी तुमच्या पायाला लागतो. मी बी बरं ठल विठल. हा, लोकरायांनी आपल्या पाया पडाव्या इतके आपले पाय चांगले आहे का हो? ठल विठल. आपल्या पायाला लागावं आणि दंडवत घालावं म्हणजे इतके आपले पाय चांगले आहेत का? आता कोणाचे काय पाय कशाने भरले काल सांगू जास्त. ठल विठल. सकळांच्या पाया माझी दंडवत विनवितो सकळा जना कर जोडोनी थोरा लहाना. दानी चुके द्या मद दिना म्हणे चुकया बंधू राम म्हणाला. हा, पाया पडले, विनंती केली, मग शेवटी त्यांना राग आला. दंत का ओनी पडिला नाही, कासया जन्म आला तो पाषाण. दंत का ओनी पडिला नाही, दगड का ऊन पडला नाही. अरे दगड तरी बरे, अशी काही माणसं आहेत बा. दगड तरी बरे, पण त्याच्यापेक्षा काही काही माणसं निपत्तर आहेत. हा, आता अवघडी डोळे अद्यापिनकडे मातेच्या खोडे दगडाला पोटासी. अरे बाबा आता तर थोडे उघड. जारद अंड स्वेद दुधबीज 4 खाणे 84 लक्ष योनी, एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे. आता तू शिरपूरला आला, आता तर डोळे उघड. ठल विठल. एवढा फिरून आला तरी डोळे उघडत नाही. किंवा मनुष्य श्रीमंत कुळामध्ये जन्माला आला, घरदार गेले, शेतीबाडी गेली, गाई म्हशी गेल्या, दागदागिने गेले, देवाऱ्यावरचे देव बी गेले. आता तर डोळे उघड. ठल विठल. काही काही माणसं देवाऱ्यावरचे देव बी विकून टाकले हो. अशी काही उदाहरणं आम्हाला ऐकायला भेटतात. हा, आता उघडे डोळे अद्यापिन कडे जरी, अद्यापिन
मातेच्या खोडे दगडाला पोटासी. अशा प्रमाणे महाराजांना राग आला. किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदडीचे रडतील. काय माय गेली होती टिंब 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 ठल विठल. ज्या वेळेला समाज ऐकत नाही त्यावेळेला त्यांना राग येतो. असे भांड्याला जर स्वच्छ करायचं असेल तर सपाटून हात मारावा लागतो. बाईला जर भांडं घासायचं असेल आणि चांगलं करायचं असेल तर असं असं करून चालणार नाही. चांगलं सपाटून हात मारला का मग ते भांडं मग तुम्ही तुमचं तोंड पाहून घ्या ना. तसं हे जे भांडं आहे ठल विठल. गुरुले दृष्टांत सांगायचे की मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला भगवान परमात्मा दुर्योधनाच्या महालात गेले. तर त्याला समजलं. त्यांनी सर्व पाहिलं आणि विचार केला की पांडवांना सहकार्य कोणाचं असेल तर भगवान श्रीकृष्णाचं आहे. एक भगवान श्रीकृष्ण कमी केला म्हणजे पांडवांना जिंकायला आपल्याला वेळ नाही. म्हणून त्यांनी काही कापट्य तयार केलं. एक मोठा खड्डा केला, त्याच्यामध्ये अणकुचीदार शस्त्र घातले आणि त्याच्यावर कागदाचं आसन केलं आणि घरामध्ये पक्वान्नामध्ये विष टाकून ठेवलं आणि दुर्योधनाने आमंत्रण दिलं देवाला आमंत्रण. या देवा म्हणे आमच्याकडे. त्याप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला शिष्टाई करण्याकरता भगवान गेले. या 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 देवा या 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 इदम आसनम अलंकृताम भवता. हे आसन तुमच्याकडून सुशोभित केलं जावं. खास तुमच्याकरता केलेलं आहे. देव म्हणायला लागले दुर्योधना तू मला बोलवतो गोष्ट खरी आहे पण या आसनाखाली फार मोठा सर्प आहे. सर्प? मोठा सर्प आहे. बघ तू नुसतं कागद बाजूला कर कागद. हे मोठा सर्प निघाला. आणि त्याला जगत निर्माण करता येतं त्याला सर्प निर्माण करणं काही कठीण आहे का? इच्छा मात्रे करी ब्रह्मांडाच्या कोटी. तेथे काय कोटी अपुरी आहे. आणि भगवान निघाले तिथून. दुर्योधन म्हणतो आपला पहिला प्रयोग फेल गेला. पण देवा जेवायची वेळ झालेली आहे. जेवण केल्याशिवाय जाऊ नका. स्वयंपाक तयार आहे. देव म्हणायला लागले असं मी कुठे बी जेवण करत नाही. आब नाही आदर नहीं नहीं नयनों में नीर उस घर न जाइए कांचन बरसत नीर. आब है आदर है नयनों में नीर उस घर चले जाइए पत्थर बरसत नीर. अरे आपलेपणा आहे जिव्हाळा आहे प्रेम आहे सिद्धची ते खोडा का होईना. खोडा मिरची दशम्या काही का होईना. आदर नाही प्रेम नाही श्रद्धा नाही. अरे पुरणपोळी चालणार नाही. ठल विठल. आस नहीं बेवफाई दूर से मिलना भला ऐसे बेकदरों के घर जाने से मर जाना भला. मी येणार नाही. काय करावं आता थोडक्यात सांगायचं. अशा प्रकाराने देव म्हणायला लागले तू एवढं सर्व निर्माण केलं हे सगळं कशा करता केलं. मी कशा करता आलोय तुला समजलं का? कशा करता आलो मी इकडे. मी तडजोड करण्याकरता आलोय. पांडवांना नेहमी राज्य देऊन टाक. नाही नाही देवा तुम्ही हा विषय काढूच नका. काही काही लोक म्हणतात असा विषय काढूच नका म्हणता. मतलबचा विषय पाहिजे त्यांना. ठल विठल. हे काही नाही मी खास त्याच्या करता आलोय निम्मे राज्य देऊन टाका. म्हणले नाही मिळणार. 5 गावाची जागीर देऊन टाक बोजावले खाण्यापिण्यापुरतं. तो कपटी होता मोठा हुशार होता. त्याला माहिती होतं 5 गाव मागतील हे का असे मागणार आहे. टेंबन बरवस नार्थन कुयेन बडकन. नाही 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 नाही. मुंबई दिल्ली कलकत्ता अहमदाबाद कराची मग काय शिल्लक राहतं. ठल विठल. कोणीचा तोडा मिळणार नाही. देव म्हणतात हे दुर्योधना तुझी दाढी धरतो रे. अरे इतिहास लिहिला जाईल. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जो वाईट इतिहास लिहिला जाईल. रक्ताचे पूर वाहतील. सर्व संत ग्रंथ तुझी निंदा करतील. ऐक तू तुझी दाढी धरतो. हे तेव्हापासून निघालाय बरं का दाढी धरणं. आता बी कोणाची भांडण झाली का गल्लीमध्ये कुठे कुठे अरे तुझी दाढी धरतो भाऊ जाऊ दे ना. ठला विठाला. पण ऐक देव म्हणाला असं आहे का मग आता काही काळजी करू नको. मग उडवला त्याला पुढे. गोड बोलून ऐकलं नाही. मग झालं काय पुढे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आम्ही हे कडक बोलणार
आणि कडक बोलून हे काम करणार. दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनेक निर्दळण कंटकाचे. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आम्हाला काय हो, कोणी लहान असो मोठा असो, खरं बोलायचं ना. तुका म्हणे सत्य सांगे येवोच रागे येते. ते खरं सांगायचं आहे ना, मग तिथे काही राग आला तरी चालेल, पण 2 तासांनी त्याला आनंद होईल. न हो आम्ही वैद्य अर्थाचे बुकेले, बलते द्यावे पाले बलतेशी. उपत्य करून विटंबावे रोगे, काय सलगी भीड त्याची. महाराज म्हणतात, आमचे प्राचार्य मामासाहेब आजी गुरुजी दृष्टांत सांगायचे. उन्हामध्ये पोरग खेळताय, आई म्हणते, ए राम्या, अरे तिथं नको मरू, इथं मार. ए राम्या, तिथं नको मरू, इथं मार. अरे मरूच द्यायचं, मग तिथे मेला काय आणि इथे मेला काय. तर मर या शब्दाचा अर्थ जग असा आहे. तसं संत जे रागवतात त्यांच्या रागवण्यात प्रेम आहे. ठल विठ्ठल बाळ तुका म्हणे साना थोर, कुपत्य करून विटंबावे रोगे, काय सलगी भीड त्याच्या. आम्ही काही पैशाचे भुकेले नाही आहे रोग्याला, आणि चांगलं करावं हे आमचं ध्येय आहे. औषध दिलं 10-12 दिवस दिल्यानंतर त्याला बोलवल्यानंतर लोकांना तुम्ही बाजूला होऊन जा. आणि मग ते वैद्य विचारतो, कारवा कसं काय हो वैद्यराज, हा फार झोप बी चांगली येते बरं, आता भूक बी चांगली लागते बरं, हा फारच चांगलं झालं. झोप चांगली लागते, भूक चांगली लागते, 2 किलोमीटर चालावं असं वाटतं, तर तरी आली आहे, असं आहे तसं आहे, हा फार चांगलं आहे. हे औषध पुन्हा 15 दिवस घे. मग म्हणे आता संक्रांत आली आहे तर वडे भजे खाऊ का, वडे भजे खाऊ का. तो वैद्य चांगला वैद्य असला ना, खबरदार तोंड लावलं तर, आणि तो जर पैशाचा लोभी असला ना, एखादा खाल्ला तर चालेल. औषध चालू होऊन जाईल. कुपत्य करून विटंबावे रोगी, हे काय सलगी भीड त्याची. तुका म्हणे लासू पासू देऊ डाव, सुखाचा उपाव पुढे आहे. बर का, मग पायाला बेंड झालं, बेंड उबाळीता तरी अंतरीचे दुःख, लासे फासे मुख उघडावे. एखाद्या वैद्याकडे गेलो तो म्हणतो रुचकीना गाईचं तूप आण, असं तुम्ही मलम करून देतो. मग तो मलम लावतो, मलम लावलं की ते लहान बेड एवढं मोठं होऊन जातं, लाल भडक होऊन जातं, आणि असं बडबड करतं, रात्रभर बोंबलतो तो माणूस. डॉक्टरकडे गेले, MBBS डॉक्टर म्हणा, चांगले शिकलेले डॉक्टर, पदवीधर, त्यांच्याकडे गेले तो लगेच पाहतो, लगेच इंजेक्शन देतो, लगेच ऑपरेशन, सगळी घाण काढून टाकतो. आणि सगळी घाण काढली, काय ते पाणी बिणी टाकलं, पावडर टाकली, फडकं बांधला, अशी झोप येते की विचारू नका. विठाला आज राग आला तरी चालेल, पण आम्ही त्याला कडक बोलणार. धर्माविषयी, ज्ञानाविषयी, कल्याणाविषयी, उद्धाराविषयी, या सर्व बाबतीविषयी त्याला कडक बोलणार. गोडी बोलणार, गोड बोलून ऐकलं नाही तर कडक बोलणार. का आमचा त्यांचा जिव्हाळा आहे, त्यांचा आमचा संबंध आहे. म्हणून जीवीच्या महाराज म्हणतात, नाही भिडभाड तुका म्हणे साना, तो लहान असो मोठा असो कोणी असो, खरं सांगायचं आहे आम्हाला. काय हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. भावार्थ सांगितला, आशेल वेळेचं सांगेल तर जय विठ्ठल करीन. पण एकदा सर्वजण मोठ्या प्रेमाने प्रभूचं चिंतन करा. हो पारक धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. टाइम संपलेला आहे, 5-7 मिनिटं जास्तीत जास्त. तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आम्ही पाखंडाचं खंडन करणार, धर्माचं रक्षण करणार. शंका अशी आहे की बाबा महाराज तुम्ही त्यांचं खंडन करणार आणि धर्माचं रक्षण करणार, कशाला त्यांच्या नादी लागतात. तुमचं काम करा ना, कशाला त्यांच्या नादी लागतात. त्यांचं खंडन करणार आणि मग तुम्ही पाखंडाचं खंडन करणार, मग धर्माचं रक्षण करणार. तुम्ही त्यांच्या नादी कशाला, त्यांचं खंडन कशाला, त्यांच्याकडे कशाला, तुमचं काम करा. महाराज म्हणतात तुम्हाला हे कळत नाही, खंडन करणं आणि मंडन करणं वेगळं नाही आहे. त्यांचं खंडन करणं म्हणजेच धर्माचं रक्षण करणं आहे. त्यांचं खंडन करणं म्हणजे ते कमी झाले की राहिलेले लोक धार्मिक लोक राहतील. खंडन करणं म्हणजेच धर्माचं रक्षण करणं आहे.
खंडन करणं आणि म्हणणं काही वेगळं वेगळं नाही आहे, दोन्ही एकच आहे. महाराजांनी दृष्टांत दिला आहे. पाऊस पडला, मृग नक्षत्रामध्ये वापसा साधला म्हणजे आपण पेरायला जातो. ज्वारी बाजरी कपाशी काय असेल नसेल ते पेरायला जातो. 7 दिवसांनी शेतामध्ये जातो. ज्वारी बाजरी कपाशी त्याचे कोंब टर वर येतात. मग शेतकऱ्याला आनंद होतो. हे कोंब पाहिले म्हणतो काय काय आहे बाज मका आहे म्हणे हो, काय बाज कपाशी आहे म्हणे हो. ज्वारी बाजरी कपाशी आपण पेरतो, तण आपण पेरतो का? तुमच्याकडे पेरायचं कोण तण पेरतो का? तण पेरायला जाता का? नाही नाही. मग तण पेरायला जात नाही, पण तण त्याचं उगतं. तसं समाजामध्ये दुर्गुण रूपी जे तण आहे ना ते त्याचं उगतं. चांगले गोष्टी लावायला लागतात. धर्म म्हणा, भक्ती म्हणा, ज्ञान म्हणा, शाळा म्हणा, हे काही गोष्टी म्हणजे शिकवाव्या लागतात, कराव्या लागतात. वाईट गोष्टींच्या कुठे शाळा निघाल्या आहे का? विठाला लावावी लागते, मोसंबी लावावी लागते, केळी लावावी लागते, आंबे लावावे लागतात, गहू हे सगळे लावावे लागतात. मग कुठे चालले हो म्हणे? कुंदा पेरायला चाललो म्हणे. काव कुठे चालले म्हणे? ते दवंडी पेरायला चाललो म्हणे आम्ही. काव कुठे चालले म्हणे? ते लवाई. अरे बाबतीच खराब. कधी माणसाला वर येऊ देणार नाही. बरं काय, हे पेरावं जावं लागतं का? हे त्याचं उगतं. तसं समाजामध्ये, देशामध्ये, राष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये, घरामध्ये, गल्लीमध्ये, अंतःकरणामध्ये दुर्गुण रूपी तण उगतं. मग तो शेतकरी म्हणतो बापरे पड्डीचं बाप होई गी म्हणजे भरून गेले वा. काही दिसत बी नाही. मग तो शहाणा होतो, लगेच घरी येतो, 10-5 रुपये जास्त कबूल करून मजुरांना घेऊन जातो. तो म्हणतो तण काढलं तरच पीक येईल, तण जर काढलं नाही तर पीक येणार नाही. निवडावे तण, शेती करावे राखण. बरं का, न करिता निघा न काढिता तण कैशी ती कण आता शेते. निवडावे खडे तरी दळण ओध घडे. असं नवीन मुलांनी सप्ताह केला. कुठले तरी गावाची गोष्ट आहे आणि 100 पोते तांदूळ आणले आणि काय नाही म्हणे परवा तर पंगत आहे. अरे म्हणे आणा म्हणे, बाया बोलवा म्हणे खडे निवडायला. काय बाया बोलवायचे म्हणे, 5-25 किलो वाढू जाईल ना, निवडायचे नाही म्हणे. अरे मग तुम्ही जर खडेच काढले नाही आणि कसाही भात केला सगळं कसं ऊन जाईल ना. निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. निवडावे तण शेती करावे राखण. तुका म्हणे नखे काढून टाकावी ती सुखे. याप्रमाणे समाजामध्ये महाराज म्हणतात हे जे दुर्गुण रूपी तण आहे, हे दुर्गुण रूपी तण काढल्याशिवाय सद्गुण रूपी पीक जन्माला येणार नाही. आणि ते काम करण्याचं काम कोणाचं असेल तर ते संतांचं आहे. संतांनीच हे मोठं कार्य केलेलं आहे. मोठ्या मोठ्या दुष्टांचा संहार केला, मोठ्या मोठ्या दुष्टांना पवित्र केलं. सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. एवढा मोठा वाट मारायचा धंदा करणारा वाल्मिक जगाला निंद झालेला पुरुष जगाला वंदे करून टाकला. ठल विठ्ठल. यावे शुद्ध होऊन जावे. दारूबंदी कायदा केलाय सरकारने, फार चांगला कायदा आहे. पण कायदा पाळणारा जो समाज आहे तो नीतिमान नाही. आणि कायदा सांगणारे आहेत ते बी असे आहेत की ते ठोकूनच कायदा सांगतात. बरं का, तेव्हा दारूबंदी फार कायदा चांगला आहे पण तो अंमलात येत नाही. ती दारूबंदी कोणी केली असेल तर संतांनी केली. माळ घालायची ना, हो बाबा दारू सोडवा लागेल, अमुक माटी मटारे खावा लागणार नाही, असं करावं लागणार नाही. हो ना बाबा. असे बिचारे काही लोक आहेत, संध्याकाळी रोज ज्यांना गाडीवर आणावं लागत होतं ते असे होऊन गेले की साधू होऊन गेले, संत होऊन गेले. असे आम्ही पुष्कळ उदाहरणं पाहतो जगामध्ये. बाबा तुम्ही जर भेटतात ना, आपले भेटले नसते ना तर माझा सत्यानाश झाला असता, माझा संसार वाया गेला असता, असं झालं. असे सांगणारे लोक आहेत. आमचे गुरुवरे नथसिंग बाबा, गुरुवरे आमचे रामदास बाबा, असे काही मंडळी होऊन गेली. त्यांच्यामुळे अनेक लोकांनी दारू सोडली.
तळीला मोठे साहेब आले आणि जवळ 60-70 लोकांना आम्ही माळा टाकल्या होत्या. म्हणे वा आम्हाला त्या दारूबंदी ज्यांनी सोडली त्यांचा सत्कार करायचा आहे. ते म्हणे आमचा काय सत्कार करता, ज्यांच्यामुळे आमची दारू सुटली त्यांचा सत्कार करा. अशाप्रमाणे खरं काम करणारे कोण असतील तर ते संत आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही हेच काम केलं, याच कामाकरता मी अवताराला आलो, हेच आम्ही काम करणार. असं जे संतांनी कार्य केलं तेच कार्य आपल्या डोळ्यापुढे ठेवावं. आणि एक म्हणजे हात जोडून सांगतो, संतांचंच मनोगत ऐका, संतांचंच ऐका. एक वेद सांगेल त्याचा ऐका, एक संत सांगतील त्यांचा ऐका, एक शहाणा माणूस गावातला सांगेल त्याचा ऐका. 1000 मूर्खांचं ऐकू नका, तुमचं कल्याण होईल. याप्रमाणे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, महाराष्ट्र माझे संत अवताराला आले आणि त्यातल्या त्यात वर्तमान कालामध्ये आहेत. अशा संतांवर विश्वास ठेवा आणि आपली सेवा भक्ती करून आपल्या जन्माचा उद्धार करा. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली मनुष्य जन्म पावावा, व्याला पुरुषार्थ तो का वाया दौडावा, वाचा मने करोनी मुरारी ओळगावा, व्रत एकादशी करोनी परलोक ठाकावा. ओम नमो भगवते वासुदेवाया. ज्ञानोबारायचा संदेश आहे. मोठ्या सायासाने मनुष्य जन्म मिळाला, ज्या कामाकरता देवाने दिला त्या कामाला लावा आणि गळ्यामध्ये तुळशीची मालिका धारण करा, एकादशीचं व्रत करा, प्रभूचं चिंतन करा. काय काय लोक म्हणतात घर बसले म्हणतात काय माळा 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 माळा. अरे माळा फार पवित्र आहे. एखादी व्यक्ती काही असेल, तुळशी फार पवित्र आहे. आमचे गुरुजी विनोद करायचे, एखादा म्हातारी मेली म्हणजे गावातल्या त्या घरातल्या बाया ज्या ना त्या रडायच्या, बाबाच्या तोंडात तुळशीचं पान तरी टाका ना. आता काय टाकतं पान, आता काड्या बी ठेवून दिलं तर काय होणार आहे. मरायच्या अगोदर तुळशीची माळा धारण करावी, एकादशीचं व्रत करावं आणि प्रभूचं चिंतन करून आपला जन्म सफल करावा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते शेवट.